पोटॅश म्हणजे नेमकं काय आणि फक्त फळाची साईज वाढवण्यासाठीच त्याचा वापर होतो का? नाही. तर चला आपण आता एका सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की पोटॅश म्हणजे फक्त फळं मोठं करण्याचं असतं, परंतु पोटॅशची भूमिका त्यापेक्षा खूप मोठी आहे. एका उदाहरणाने आपण आता हे समजून घेऊया. आपल्या शरीरात रक्त जसं प्रत्येक अवयवापर्यंत पोषण पोहोचवण्याचं काम करतं, तसंच पोटॅश काय करते, झाडामध्ये पाणी आणि अन्नद्रव्याच्या हालचालीस महत्त्वाची भूमिका बजावते. पोटॅश हे झाडातील अनेक जैवरासायनिक प्रक्रियामध्ये सहभागी असतं, जसं की झाडातील पाण्याचं संतुलन राखणं किंवा प्रकाशसंश्लेषणाची जी क्रिया आहे त्यामध्ये अन्नाचं वहन करणं हे पोटॅशची महत्त्वाची भूमिका आहे. त्यातूनच फळाचा दर्जा किंवा रंग आणि कणखरपणा म्हणजे आपण जे म्हणतो फळाची साल कडक आहे ह्याची साठवण करण्यास मदत करते. किंवा उष्णता असेल किंवा पाण्याचा ताण जो असतो झाडामध्ये त्याची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यात बी पोटॅश मदत करते. मात्र लक्षात ठेवा, फक्त पोटॅश जास्त दिल्याने उत्पादन वाढतं असं पण नाही. त्यासाठी आपल्याला नत्र, स्फुरद, कॅल्शियम, बोरॉन आणि इतर अन्नद्रव्याचाही समतोल राखावा लागतो. तुम्ही तुमच्या डाळिंबागेमध्ये कोणत्या प्रकारचं पोटॅश वापरता, त्यामध्ये तुम्ही SOP, MOP किंवा NOP याचा तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अनुभवावर आधारित आणि माहितीपूर्व शेतीविषयक माहितीसाठी धनंजय फार्मिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.